नमस्कार, मी बाबासाहेब बडे स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी नंतर काय? टायटल पाहूनच तुम्हाला कळलेलं असेल, की आजचा व्हिडिओ 10वीच्या मुलासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज 8 मे 2026 रोजी 1 वाजता 10वीचा निकाल लागला. त्यामध्ये आणि मला आशा आहे, की तुम्ही पाहायला जे आलेला आहे ते 10वीचाच मुलगा असेल. जी लोकं पास झाली, जी मुलं पास झाली, त्यांना शुभेच्छा आणि जी लोकं नापास झाली, त्यांना खूप खूप शुभेच्छा. असं का? कारण जी लोकं नापास होतात, ती आयुष्यात खूप मोठी होतात. असं मी नाही म्हणत, असं इतिहास म्हणतो. एक्झाम्पल तुमच्या सर्वांना माहीत असेल असं एक्झाम्पल देतो. क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात सचिन तेंडुलकर, ते 10वी नापास आहेत. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा, ज्यांचं मागच्या काही दिवसामध्ये दुर्दैवानं निधन झालं. हे पण 10वी नापासच आहेत. 5 वेळेस आय थिंक 5 का 6 वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले. आमिर खान जो एक सक्सेसफुल मोठा ॲक्टर आहे, 12वी पर्यंत शिकलेला आहे. विराट कोहली 12वी पर्यंत शिकलेला आहे. बिल गेट 12वी पर्यंत शिकलेला आहे, जो या जगामध्ये खूप मोठ्या लोकांपैकी एक आहे. श्रीमंती, पैशाने म्हणतोय मी. सक्सेसफुल याचा विचार करतोय आपण. तर एक परीक्षा किंवा एक यश, एक अपयश हे तुम्ही भरपूर वेळेस Instagramला, Facebookला सगळीकडे ऐकलं असेल. ते डिसाईड करत नाही, ते खरं आहे. जी मुलं पास झाली त्या मुलांसाठी लोकं सपोर्ट करतात. त्यांना वाहवाही मिळते, शाबासकी मिळते. पण जी नापास झाली त्यांना नवे-नवे धडे भेटतात. आता हे धडे काय भेटतात ते जे नापास झाले त्यांनाच माहिती. असो, पण नापास झाले म्हणून खचून जाऊ नका. तुम्हीच सर्वात मोठे होणार आहेत एवढं लक्षात ठेवा. बाकी मोटिव्हेशन सोडून आपण येऊया 10वी नंतर काय? मित्रांनो, 10वी झाल्याच्या नंतर आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट कोणता असो, तर तो 10वी असतो. कारण 10वी पर्यंत सगळ्यांना समान एज्युकेशन असतं. सगळे एकच विषय अभ्यास करत असतात. सगळ्यांना एक सारखेच विषय असतात. परंतु ज्यावेळेस 10वी माणूस उत्तीर्ण होतो किंवा विद्यार्थी उत्तीर्ण होतो, माणूस म्हणणं चुकीचं आहे. तर त्यावेळेस त्याच्यासमोर खूप ऑप्शन असतात, की आपल्याला आपलं करियर कुठे करायचंय? कोणत्या स्ट्रीममध्ये करायचंय? मुख्यतः 3 रस्ते तुमच्यापुढे असतात. एक सायन्स, ज्याला विज्ञान शाखा म्हणतात. दुसरं कॉमर्स, ज्याला वाणिज्य शाखा म्हणतात. तिसरं आर्ट्स, ज्याला कला शाखा म्हणतात. हे मुख्यतः 3 रस्ते आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक चौथा रस्ता आहे तुमच्यामधली स्किल. हा खूप महत्त्वाचा आहे आणि यावर बोलणं खूप महत्त्वाचं आहे. या तिन्हीवर तर सगळेजण बोलतात. ह्यात सायन्सवर, विज्ञानवर तुम्हाला सगळे बोलताना दिसतील, कॉमर्सवर सगळे बोलताना दिसतील, आर्ट्सवर सगळे बोलताना दिसतील. याच्यावर माहितीही तुम्हाला इंटरनेटवर खूप मिळेल. पण हा टॉपिक मी थोडा माझ्या एक्सपिरियन्सनं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली स्ट्रीम आहे सायन्स. स्ट्रीम म्हणजे शाखा, ज्याला विज्ञान शाखा असे म्हणतात. यामध्ये बेसिकली 2 फील्ड डॉमिनेटिंग आहेत. म्हणजे 2 फील्ड खूप चालतात. एक आहे मेडिकल फील्ड, दुसरी आहे इंजिनिअरिंग फील्ड. मेडिकल फील्डसाठी तुम्हाला पी-सी-बी ग्रुप निवडावा लागतो. इंजिनिअरिंगसाठी पी-सी-एम ग्रुप निवडावा लागतो. त्या अगोदर आपण पहिले आपण मेडिकल फील्डबद्दल समजून घेऊया. पी-सी-बी म्हणजे काय? पी-सी-बी ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला मुख्यतः असतात. बाकीही असतात, पण हे 3 सब्जेक्ट जे तुमचे करियर डिसाईड करतात. आणि पी-सी-एम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, गणित. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. ते पी-सी-एममध्ये तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकता. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले आपण मेडिकल फील्डबद्दल जाणून घेऊया. मेडिकल फील्डमध्ये मुख्यतः ह्युमन बॉडीचा अभ्यास केला जातो. म्हणजे शरीराचा अभ्यास केला जातो. कुणाच्या शरीराचा? आता सगळ्या प्राण्यांचे शरीर असतील, वनस्पतींची बॉडी असेल, सगळ्यांचा अभ्यास केला जातो. इन जनरल बोलतोय मी. त्याच्यानंतर कोर फील्डमध्ये जर गेला आपण, तर त्यामध्ये करियर अपॉर्च्युनिटीजमध्ये एक नीट एक्झाम असते, मेडिकल एक्झाम. ज्याच्यामधून खूप साऱ्या करियर अपॉर्च्युनिटीज खुलतात. खूप साऱ्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन भेटत असतं. त्यामध्ये एम-बी-बी-एस जे डॉक्टर त्याच्याकडे तुम्ही आजारी पडल्यानंतर सल्ला घ्यायला जातात. बी-एम-एस आहे, जो की आयुर्वेदिक असतो. बी-एच-एम-एस होमिओपॅथिक असतो. नर्सिंग, ज्या नर्स असतात हॉस्पिटलमध्ये, त्या नर्सचा जो रस्ता आहे तो या नीटमधूनच खुलत असतो. त्याच्यानंतर आहे फार्मसी. तुम्ही मेडिकलवर जातच असाल, ते मेडिकलवर जी लोकं असतात ती फार्मसी केलेली लोकं असतात. त्याच्यानंतर बी-डी-एस, दाताचा डॉक्टर असेल. म्हणजे एकंदरीत मेडिकल फील्डमध्ये त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं बी-एस-सी असेल, एम-एस-सी असेल. बी-एस-सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स, एम-एस-सी म्हणजे मास्टर इन सायन्स. त्याच्यानंतर पी-एच-डी करून तुम्ही प्रोफेसर बनू शकता एखाद्या मोठ्या कॉलेजवर किंवा शाळेत. बी-एस-सी केल्याच्यानंतर एम-एस-सी केल्यानंतर शाळेत शिकवू शकता. त्याच्यानंतर क्लासेस स्वतःचे टाकू शकता. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये करियर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, जी ट्रेंडिंगला असते, ज्यावर हमेशा जोक होतात, ज्यावर हमेशा जिचा मजाक आजकाल बनवला जातो, ती म्हणजे एक इंजिनिअरिंग फील्ड आहे. मेडिकल फील्डचा तेवढा बनवला जात नाही, पण इंजिनिअरिंग फील्डचा खूप मजाक बनवला जातो. त्यामध्ये पी-सी-एम तुम्हाला ग्रुप लागतो, जसं की मी पहिलं सांगितलं. त्याच्यानंतर जे-ई ही एक खूप अ, काय म्हणूया महत्त्वपूर्ण एक्झाम असते या फील्डमध्ये. त्याच्यामधून तुम्ही एन-आय-टी इंजिनिअर होता, आय-आय-टी इंजिनिअर. त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल कॉलेज पण भेटू शकतं. जसं की पुण्यामध्ये भरपूर कॉलेज आहेत, मुंबईमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, बंगलोरमध्ये आहेत.
तर इंजिनिअरिंगसाठी भरपूर कॉलेज आहेत, पण मेडिकलसाठी म्हणजे बेसिकली मी बोलतो एम-बी-बी-एस बद्दल. एम-बी-बी-एससाठी खूप कमी कॉलेज आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करून नंबर लावावा लागतो. त्याच्यानंतर इथं पण एन-आय-टी आणि आय-आय-टीचे कमीच कॉलेज पण जी नॉर्मल कॉलेज आहेत, जी प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट असतील, ते खूप जास्त आहेत. त्यामुळे इंजिनिअर्स आजकाल जास्त बनताना तुम्हाला दिसत असतील. त्यानंतर पी ग्रुप घेतल्यानंतर एन नावाची एक्झाम तुम्ही देऊ शकता. एन म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. त्याच्यामध्ये डिफेन्समध्ये तुमचं करिअर तुम्हाला देशाची सेवा करायची असेल, तर एन एक्झाम तुम्ही देऊ शकता. यामधून नेव्ही ऑफिसर, आर्मी ऑफिसर इत्यादी हे सर्व करिअर अपॉर्च्युनिटीज खुलतात. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा आहे पी-सी-एम-बी. पी-सी-एम-बी म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी. एखादा असा स्टुडंट असतो, जो दोन्ही घेतो. मॅथ पण घेतो आणि बायोलॉजी पण घेतो. पण काही स्टुडंटला आधीच क्लिअर असतं, की नाही आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, बायोलॉजीच घ्यायची आहे, मॅथेमॅटिक्स काढून टाकायचं आहे. 10वी नंतर मॅथेमॅटिक्स नकोच. इंजिनिअरिंगवाल्याचं क्लिअर असतं, आम्हाला मॅथमध्येच करिअर करायचं आहे. सॉरी मॅथमध्ये नाही, इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचं आहे. त्यामुळे मला मॅथच घ्यायचं आहे. बायोलॉजी नको आहे. पण काही असे असतात, ज्यांना दोन्ही पण आवडतं. दोन्ही पण घ्यायचं आहे. पी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ. तर मित्रांनो, ही ती मुलं असतात, जी नीट देऊ शकतात, जेईई देऊ शकतात. कारण ह्यांच्याकडे दोन्ही ग्रुप आहेत. त्यांनी मॅथ पण घेतलेले आहे आणि बायोलॉजी पण घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर कॉमर्स ही एक दुसरी शाखा जी खूप महत्त्वाची आहे. तिन्ही शाखा महत्त्वाच्या आहेत. तिन्ही शाखाचं आपापलं महत्त्व आहे. वाणिज्य शाखामध्ये बघूया आपण काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मित्रांनो, वाणिज्य शाखा बेसिकली कशाच्या रिलेटेड आहे? तर बिझनेस असेल, पैशाच्या संबंधित, मॅनेजमेंटच्या संबंधित. म्हणजे भविष्यामध्ये चालून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. भविष्यामध्ये चालून तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. बँक मॅनेजर असेल किंवा एम-बी-ए करायचं असेल, बी-कॉम करायचंय, बी-बी-ए करायचंय, सी-ए बनायचंय, चार्टर्ड अकाउंट ज्याच्यासाठी नीट, जेईई जशी एक्झाम असते मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्डसाठी तसं सी-ए बनण्यासाठी एक खूप एक्झाम असते, खूप मोठी एक्झाम असते. तिच्यामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. बोरिंग होतंय ना? मला माहिती आहे बोरिंग होतंय, पण शेवटी काहीतरी इंटरेस्टिंग पण सांगतो. थांबा जरा. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे आर्ट्स, कला शाखा. खूप फेमस आणि खूप दिलखुलास ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही बी-ए करू शकता, एम-ए करू शकता, सरकारी एक्झाम देऊ शकता, जसं की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, टीचर बनू शकता, एल-एल-बी, वकिली करू शकता, पत्रकार बनू शकता. आर्ट्समध्ये तुम्ही एम-ए करून पी-एच-डी करू शकता. त्याच्यानंतर प्रोफेसर म्हणून कुठेतरी काम करू शकता. सरकारी कॉलेज असतील, प्रायव्हेट कॉलेज असतील, जसे की सायकॉलॉजी, सोशिओलॉजी प्रोफेसर, सायकॉलॉजी प्रोफेसर, हिस्ट्रीचे प्रोफेसर, खूप सारे सगळे सब्जेक्ट्स म्हणजे टीचिंग ही एक खूप फेमस फील्ड आहे आर्ट्समध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे सरकारी एक्झामची तयारी करणारे पोरं. एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, तलाठी असतील, इतर अनेक एक्झाम आहेत. भरपूर एक्झाम आहेत. तुम्ही जसे-जसे पुढे जाल तसं-तसं तुम्हाला कळेल. आताच सगळं तुम्हाला जाणून घेण्याची काही गरज नाही. फक्त बेसिकली जाणून घ्या, की सायन्समध्ये काय आहे, कॉमर्समध्ये काय आहे, आर्ट्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि मला काय जमतं. म्हणजे तुम्हाला कळेल, की यामध्ये जायचं कशामध्ये. एकदा त्या शाखेमध्ये गेलात, की त्या शाखेमधल्या तुम्हाला सगळ्या करियर अपॉर्च्युनिटीज हळू कळत राहतील. पण अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे कळणं, की कोणती शाखा आपल्याला निवडायला पाहिजे. कारण 10वी नंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती स्ट्रीम निवडणं. तुम्हाला काय जमतं आणि तुम्ही काय निवडत आहेत, यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. मित्रांनो, आता हे गाईडन्स वगैरे अवेलेबल आहे, पण मागे म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी लोकांना मार्गदर्शन नव्हतं. त्यामुळे त्यांनी चुकीच्या ज्या स्ट्रीम आहेत, फील्ड आहेत त्या निवडल्या. त्यामुळे काही जणांना आता पश्चाताप होतोय, की आपल्याला जमत होतं वेगळंच आणि आपण कार्यक्रम केला वेगळाच. जो चौथा मुद्दा आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, बदलत्या जगानुसार, बदलत्या काळानुसार, तो आहे तुमच्यामधली स्किल. मित्रांनो, 10वी झाल्याच्या नंतर बरीचशी मुलं सायन्स घेतात, बरीचशी कॉमर्स घेतात, बरीचशी आर्ट्स घेतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मुलं सायन्स घेतल्यानंतर वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात आणि कॉमर्स घेतल्यानंतरही म्हणजे तिन्ही फील्डमध्ये एक्झामची तयारी करत असतात. नीट असेल, जेईई असेल, इकडे सी असेल, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी असेल. मला ते नाही सांगायचं. कोणतीही एक्झामची तयारी करण्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. पण मुलं पूर्ण आपलं आयुष्य जगणं या एक्झामसाठी सोडून देतात. नीट असेल, जेईई असेल, एका रूममध्ये बसतात किंवा लायब्ररीमध्ये बसतात. आपली 4-4, 5-5 वर्ष वाया घालतात. ठीक आहे, 4-4, 5-5 वर्ष जरी घातली तरी बऱ्याचशा मुलाला म्हणजे 80% मुलं अपयशी राहतात. फक्त 20% मुलांनाच यश भेटतं. नीटसारख्या एक्झाममध्ये 4-4, 5-5 वर्ष घालतात, जी की 10वी वर एक्झाम आहे. सीएच्या एक्झाममध्ये मुलं अनेक वर्ष घालतात, अनेक अटेम्प्ट देतात. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीवर अनेक अटेम्प्ट देतात. मला सांगायचंय कॉम्पिटिशन खूप आहे. कोणतीही एक्झाम क्लिअर करणं सोपं नाही. पण कॉम्पिटिशनमध्ये उतरू नका असं मी म्हणत आहे का याचा अर्थ? तर बिलकुल नाही. कॉम्पिटिशनमध्ये उतरा, पण स्मार्ट खेळा. आपल्याला काय जमतंय? आपण काय करू शकतो? ह्या सगळ्यांचा आधी विचार करा. त्याच्यानंतर कॉम्पिटिशनमध्ये उतरा. नंतर पश्चाताप व्हायला नको. ओके. त्याच्यानंतर हां, मला ही फील्ड सांगायची होती. तर हे सगळं करत असताना, मोठ्या-मोठ्या एक्झामची तयारी करत असताना, पोरं जगणं विसरून जातात. मी खूप जवळून बघितलेलं आहे. मी पण यामधल्या काही एक्झामची तयारी केलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय करतात पोरं, त्यांच्या अंगातली जी स्किल आहे, त्यांच्या अंगामध्ये जे टॅलेंट आहे, जे त्यांना खूप उंचीवर नेऊन ठेवू शकतं. याच्या व्यतिरिक्त सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समध्ये पण करिअर आहे. पण जी तुमच्यामध्ये स्किल आहे, ती जर तुम्ही एक्सप्लोर केली, तुमच्यामधलं टॅलेंट जर तुम्ही लोकांना दाखवायला सुरू केलं, त्यामध्ये कॉमेडी असेल, म्हणजे तुम्ही लोकांना चांगलं हसवू शकता.
भाषण असेल, तुम्ही छान भाषण करू शकता, एखाद्या विषयावर मुद्देसूद बोलू शकता. त्याच्यानंतर ॲक्टिंग असेल, अभिनेता, तुम्ही खूप छान प्रकारे ॲक्टिंग करू शकता. खेळ, एखादा विद्यार्थी चांगला खेळ खेळू शकतो. क्रिकेट असेल, एखादा चेस चांगलं खेळू शकतो, एखादा व्हॉलीबॉल चांगलं खेळू शकतो. खेळामध्ये करियर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? माणूस केवढा होऊ शकतो, किती उंचीवर जाऊ शकतो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुम्ही क्रिकेट बघतच असताल. क्रिस्टियानो रोनाल्डो कशात कोणता प्लेयर आहे तुम्हाला माहीतच असेल. चेस चॅम्पियन्स बघतच असताल. डान्स, एखाद्याला डान्स जमतो. त्यामध्ये पण ती एक स्किलच आहे. त्यामध्ये खूप मोठं करियर होऊ शकतं. एखादा रायटिंग, एकाला लिखाणाची सवय असते. कुणी जोक चांगले लिहितो, कुणी स्टोरी चांगली लिहित असतो. पोएट असेल, कुणी कविता करतो. तर ह्या ज्या स्किल आहेत तुमच्यामधल्या, त्या स्किल मरू देऊ नका. मला फक्त एवढंच सांगायचंय. स्किल जिवंत ठेवा. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, करियर हे तर चालूच आहे. एक्झाम्स ह्या चालूच राहणार आहेत. पण तुमच्यामधल्या स्किल आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट 2010च्या नंतर ह्या स्किल तुम्हाला लोकांपर्यंत पाठवण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम आलेलं आहे. त्या माध्यमाचं नाव आहे सोशल मीडिया. याच्या मार्फत तुम्ही घरी बसून तुमच्या स्किल लोकांना दाखवू शकता. बरोबर आहे की नाही? तर सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे मित्रांनो, की ह्या ज्या स्किल आहेत, त्या तुम्हाला खूप उंचीवर नेऊ शकतात, ज्याचा की तुम्ही विचार पण केलेला नाही. बाकी मित्रांनो, करियर सगळ्यामध्येच आहेत. सायन्समध्ये आहे, कॉमर्समध्ये आहे, आर्ट्समध्ये आहे, सगळ्यामध्ये करियर आहे. सायन्समध्ये थोड्या करियर अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, नो डाऊट. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. जर तुम्ही सायन्स घेतलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही सायन्स घेतलं, तर तुम्ही आर्ट्समध्ये पुन्हा नंतर येऊ शकता. म्हणजे तुम्ही बी-ए करू शकता, एम-ए करू शकता, सरकारी नोकरी करू शकता, टीचर पण बनू शकता, एम-पी-एस-सी करू शकता, यू-पी-एस-सी करू शकता, सगळं काही करू शकता. पण एकदा का तुम्ही आर्ट्सचा अभ्यास केला, आर्ट्स निवडलं, एकदा का तुम्ही 12वी आर्ट्समधून उत्तीर्ण झालात, त्याच्यानंतर या मेडिकल फील्डमधल्या किंवा इंजिनिअरिंग फील्डमधल्या करियर अपॉर्च्युनिटीचा रस्ता तुमच्यासाठी बंद होतो. ना तुम्हाला नीट देता येते, ना तुम्हाला जेईई देता येते, ना तुम्हाला एनडीए देता येते, एनडीएची एक्झाम देता येते. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला 10वीच्या नंतर ज्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या कळलेल्या असेल. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, की 10वीच्या नंतर तुम्ही काय-काय करू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढं जरी कळालं, मला काय जमतं आणि मला काय घ्यायचं आहे. म्हणजे सायन्समध्ये काय आहे, कॉमर्समध्ये काय आहे आणि आर्ट्समध्ये काय आहे, यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि मला कोणत्या विषयाचं मला कोणता विषय चांगला जमतो, त्यानुसार तुम्ही निवडा. बाकी ह्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत हे तुम्हाला मी दिलेलं आहे. खूप साऱ्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, आर्ट्समध्ये तिन्हीमध्ये आहेत. ते तुम्हाला हळू कळतील. पण आता सध्याला एवढंच फक्त तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला जमतं काय? तुम्हाला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते पाहून घ्या. त्याच्यानंतर चौथी फील्ड जी स्किल ह्याला अंडर एस्टिमेट करू नका. खूप महत्त्वाची आहे. ही तुम्हाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवू शकते. बाकी धन्यवाद.